श्री देव वाडेकर महिला शेतकरी गटाच्या श्रमदानातून दाटे केंद्र शाळेत साकारली परसबाग। मोहरी, भेंडी, पालक, मुळा, कोथिंबीरसह विविध भाजीपाल्याची लागवड। परसबाग ते ताट संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शेती, आरोग्य आणि श्रमसंस्कारांचा अनुभव। विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहाराचं महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावं, तसंच श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशानं केंद्र शाळा दाटे इथं श्री देव वाडेकर महिला शेतकरी गटाच्या वतीनं हिरवीगार परसबाग साकारण्यात आली आहे। महिला शेतकरी गटातील सदस्यांनी स्वतः श्रमदान करून शाळेच्या परिसरात माती टाकून नांगरणी केली। त्यानंतर लागवडीसाठी सुबक प्लॉट तयार करून त्यामध्ये मोहरी, भेंडी, बावची, पालक, मुळा, कोथिंबीर, चवळी, दिडगे, वांगी, टोमॅटो आणि मिरची आदी विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली। या परसबागेमुळे विद्यार्थ्यांना ताज्या आणि पौष्टिक भाज्यांचा लाभ मिळण्याबरोबरच परसबाग ते ताट या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे। बी पेरण्यापासून रोपांची निगा राखणं, पिकांची वाढ पाहणं आणि त्यासाठी केलेल्या श्रमांचे महत्त्व समजून घेणे या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतीविषयक अनुभवाधारित ज्ञान मिळणार आहे। त्यातून सकस आहार, पर्यावरण संवर्धन आणि श्रमप्रतिष्ठेची मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजण्यास मदत होणार आहे। या परसबाग निर्मितीसाठी ऋतुजा पाटील, वर्षा गुरव, दीक्षा गावडे, प्रियांका राऊत, सुजाता पाटील, श्यामली पाटील, अश्विनी मोरे, सरिता मोरे, वंदना राऊत, नीलम राऊत, कल्पना शिंदे, रेखा देसाई आणि अलका गुरव यांनी श्रमदान केलं। महिला शेतकरी गटाच्या या उपक्रमाचं केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सिद्धराम सरशेट्टी यांनी स्वागत आणि कौतुक केलं। ज्येष्ठ अध्यापक गोपाळ डुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी पूनम शिंदे, सुनीता साळुंखे, आदित्य बारबदे, दळवी आणि माने उपस्थित होते। महिलांच्या श्रमातून फुललेली ही परसबाग विद्यार्थ्यांसाठी केवळ भाजीपाला उत्पादनाचं साधन न राहता शेती, आरोग्य, पर्यावरण आणि श्रमसंस्कार यांचा जिवंत पाठ ठरणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।